यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे इंद्रनील नाईक यांचा मोठ्या फरकाने विजय झालेला आहे। माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा हा मतदारसंघ आहे आणि याच नाईक घराण्यातील तिसऱ्या पिढीतील इंद्रनील नाईक यांनी पुन्हा एकदा मोठ्या फरकाने विजय मिळवत आपला बालेकिल्ला अभेद्य ठेवलेला आहे। पुसद मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक हे उमेदवार होते, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे शरद मैंद आणि वंचित बहुजन आघाडीकडून माधवराव वैद्य अशी तिहेरी लढत झाली होती। परंतु या लढतीमध्ये इंद्रनील नाईक यांनी 1,28,703 मते घेतली, तर शरद पवार गटाच्या शरद मैंद यांनी 36,871 मते घेतली, तर माधवराव वैद्य यांनी वंचितकडून 36,024 एवढी मते घेतली, तर 91,832 एवढ्या लीडने इंद्रनील नाईक यांचा विजय झालेला आहे। यामुळे पुसद येथील नाईक बंगल्यावर ढोल ताशे व डॉल्बीच्या गजरात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला व यानंतर नाईक यांची पुसद शहरातून विजय रॅली काढत गुलाल उधळवत एकच विजयोत्सव साजरा करण्यात आलेला आहे।